नमस्कार मित्रांनो. कधी कधी न्याय देण्यासाठी डोळे नाही तर हृदय उघडे असणे गरजेचे असते. कारण काही प्रकरणांना कायद्याची भाषा कमी पडते, पण माणुसकीची भाषा सर्व काही बोलून जाते. ही आहे एका चतुर न्यायाधीशाची संघर्षमय कथा. न्यायमूर्ती अरविंद देशमुख, कठोर पण हृदय संपन्न व्यक्तिमत्व. सकाळची वेळ. साताऱ्याच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात रोजच्यासारखी धावपळ सुरू होती. काही आरोपी पोलिसांच्या गाडीतून उतरवले जात होते. काही वकील कागदपत्रामध्ये डोकं खुपसून पळत होते. काही साक्षीदार आपल्या जबाबाबद्दल चिंतेत होते. या गोंधळामध्ये एकच व्यक्ती अशी होती जिला पाहताच संपूर्ण न्यायालय शांत व्हायचं. ते म्हणजे न्यायमूर्ती अरविंद देशमुख. त्यांचा स्वभाव, कठोरतेतून दिसणारी शिस्त. अरविंद देशमुख हे अत्यंत शिस्तप्रिय. त्यांच्या न्यायालयात वेळेपेक्षा एक मिनिटही उशीर झाला तर कोणीही सुटत नसे. वकिलांनी पुरावे अपूर्ण आणले तर ते सरळ म्हणत, न्याय हा अंदाजाने दिला जात नाही, तो सत्याच्या भक्कम पायावर उभा राहतो. त्यांच्या आवाजात कडकपणा असला तरी त्यांच्या डोळ्यात एक वेगळेच सामर्थ्य होते. सत्य ओळखण्याची क्षमता होती. अरविंद स्वतः गरीब घरातून आलेले होते. त्यांच्या वडिलांवर कधी काळी खोटा गुन्हा दाखल झाला होता. ते दिवस त्यांनी जवळून अनुभवले होते. कसे गरिबावर अन्याय होतो, कशी सत्यता दाबली जाते, कसे श्रीमंतांचे खोटे खरे करून दाखवले जाते. त्या दिवसांनी त्यांना एकच शिकवण दिली, ज्यांच्याकडे कोणी नाही त्यांच्यासाठी मी उभा राहीन. म्हणूनच ते न्यायाधीश झाले. त्यांच्याकडे न्याय म्हणजे फक्त कायद्याचे पालन नव्हते, तर माणुसकीचे रक्षण होते. न्यायालयातील त्यांची ओळख चतुर, शांत पण प्रखर. न्यायालयातील कर्मचारी म्हणायचे, सरांच्या चेहऱ्यावरून काही समजत नाही, पण त्यांचं मन सगळं समजतं. ते प्रश्न असे विचारायचे की साक्षीदारांचे खोटे बोलणे एका क्षणात उघड व्हायचे. त्यांच्या हातातला हातोडा कधीही रागाने वाजत नसे. तो फक्त निर्णय देताना आवाज करायचा, जणू सत्याची घोषणा करत आहे. आर्यन साळुंखे हा चोरीचा आरोप त्यांना नावावरूनच जाणवलं. हा गरीब घरचा असावा आणि गरिबावर आरोप लावणे खूप सोपे असते. त्यांच्या मनात एक हळूसी शंका चमकली. खरंच हा मुलगा चोर असेल का, की सत्य काही वेगळेच आहे? आणि या दिवसापासून सुरू होते त्या चतुर न्यायाधीशांची सर्वात मोठी परीक्षा. न्यायालयाच्या दारात आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. लोकांच्या चेहऱ्यावर चीड होती, कुतूहल आणि कुणीतरी दोषी सापडल्याचा आनंद होता. त्यांच्या गर्दीच्या मधोमध पोलिसांनी एका हलक्या कपड्यातल्या क्रूश शरीराच्या मुलाला ढकलत आणलं. तोच होता आर्यन साळुंखे. त्याच्या डोळ्यात भीती, ओठावर थरथर, चेहऱ्यावर असह्यता. जणू संपूर्ण जग त्याला एकाच गोष्टीसाठी दोष देत होतं, तू चोर आहेस. आर्यनचा जन्म एका गरीब घरात. वडिलांचा मृत्यू त्याच्या वयाच्या 5व्या वर्षी झाला. आई लक्ष्मी साळुंखे गावातल्या घरात धुनी भांडी मेहनत मजुरी करून कसंबसं पोट भरत होती. त्यांच्या घरात दारावर लटकणारा फाटका पडदा, छपरातून टपकणाऱ्या पावसाच्या भेगा, एका जेवणावर दोघांनीही दिवस काढायची वेळ. आर्यनने लहानपणापासून गरिबीची प्रत्येक चटका अनुभवला होता. त्याची एकच इच्छा होती, शिक्षण घेऊन आईचं आयुष्य बदलायचं. पण परिस्थिती कधीही त्याच्या बाजूला नव्हती. ज्या दिवशी त्याचं आयुष्य बदललं त्या दिवशी दुपारी त्याच्याकडे फार कमी पैसे होते. आई कामावर गेली होती. आर्यन पोटात आग धगधगत होती. अंगणात बसला होता. सकाळपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. त्याला चक्कर येत होती. त्याने विचार केला, शेजाऱ्याकडे पाणी मागू, कदाचित भाकरी मिळेल. या विचारानेच तो सावकाराच्या वाड्याकडे गेला.
गावातील श्रीमंतीचं प्रतीक असलेली उंच इमारत, पण त्याला ठाऊक नव्हतं हे पाऊल त्याच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार आहे. गावातील लोकांची ओरड, आरोपी ठरवण्याची घाई. जसेच आर्यन वाड्यात गेला, सावकाराचे नौकर ओरडले, अरे हा गरीब पोरगा का आला इथे? एवढ्यात कुणीतरी घरातील तिजोरी उघडी दिसल्याची घोषणा केली. दागिन्याची बॅग गायब आहे. लोक धावत आले आणि सगळ्यांनी एकाच सुरात बोट दाखवलं, हा चोर. त्या क्षणी कोणीही विचारलं नाही तो का आला, काय शोधत होता. त्याच्या डोळ्यातली भूक कोणी पाहिली नाही, त्याच्या मनातली भीती कोणी ओळखली नाही. सत्य विचारायलाही कुणाकडे वेळ नव्हता. लोकांना तर फक्त नायक खलनायक हवा होता आणि आर्यन त्यांना सोपा खलनायक वाटला. न्यायालयात आर्यनची पहिली झलक अशी आली. शांततेत लपलेला रडवलेला आवाज. आर्यनला न्यायालयात आणल्यावर संपूर्ण प्रांगणात कुजबूज सुरू झाली. हा चोर पोरगा दागिने चोरून पळणारा होता. सावकाराचा घात केला याने. पण आर्यन मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर लाज, भीती आणि एक प्रश्न, मी का? माझ्यावरच आरोप का? न्यायमूर्ती अरविंद देशमुख कोर्टात आले तेव्हा आर्यनने हलकेच तोंड वर केले. त्यांना पाहून त्यांना प्रथमच वाटलं कदाचित कुणीतरी त्याचं म्हणणं ऐकेल. न्यायाधीशांनी आवाज स्थिर ठेवत विचारलं, तुझं नाव काय आहे? आर्यन साळुंके. तो थरथरता आवाजात म्हणाला, तुझ्यावर आरोप आहे की तू चोरी केली, हे खरं आहे का? आर्यनच्या डोळ्यातून अश्रू उसळले. तो हलक्या आवाजात म्हणाला, नाही साहेब, मी नाही केली चोरी. मी फक्त पाणी मागायला गेलो होतो. पोटात दुखत होतं. कोर्टात शांतता पसरली. लोकांनी अविश्वासाने पाहिलं. सावकारांनी डोळे लाल करत ओरडले, साहेब, हे अश्रू गरिबांचे डाव आहेत. माझ्या घरातून बॅग गायब झाली आहे. हा मुलगा बाहेर दिसला, याने चोरी केली. आर्यन रडत म्हणाला, मी भूक आणि तहानेने व्याकुळलेलो होतो. मी कधीच चोरी केली नाही. मी आईला वचन दिलं आहे, साहेब, कधी चुकीचं काम करणार नाही. आर्यनचे शब्द कोणतेही गुन्हेगाराचे नव्हते. त्यात निष्पापपणा होता, सत्याचा कंप होता. पण समाजाला ते समजत नव्हतं. न्यायाधीशांचा संशय सत्य काहीतरी वेगळं सांगत होतं. न्यायाधीशांनी आर्यनकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांनी जणू आर्यनच्या मनात डोकावलं. त्यांनी स्वतःशीच विचारलं, जर हा मुलगा चोर असेल तर त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची भावना का नाही? भावना तरी असली पाहिजे, पण इथे तर निरपराधीपणाचा प्रकाश दिसतोय. त्यांना आठवलं, पुरावा बोलतो, पण माणसाचे डोळेही सत्य सांगतात. आणि त्यांच्या मनात पहिल्यांदाच विचार आला, ही चोरी कदाचित या मुलांनी केलीच नाही. येथून सुरू होते न्यायाधीशाच्या चातुर्याची खरी परीक्षा. आर्यनच्या केसने त्यांच्या हृदयाला हलवून टाकलं. त्यांना जाणवलं, सत्य पृष्ठभागावर दिसत नाही, ते खोलवर खोदून काढावं लागतं. आणि त्या दिवसापासून न्यायमूर्ती अरविंद देशमुखांच्या आयुष्यात सर्वात गुंतागुंतीची पण सर्वात भावनिक प्रकरण सुरू होतं. सावकाराचा दबाव आणि राजकारणाचा खेळ. न्यायालयात एक तणावग्रस्त शांतता होती. आर्यनचा थरथरता आवाज अजूनही लोकांच्या कानात घुमत होता. पण त्या क्षणी दार जोरात उघडून वकिलांचा एक ताफा आत आला आणि त्यांच्या मागून मोठ्या पोटाचा, सोन्याच्या साखळ्यांनी भरलेला, रागाने तावून सुलाखून निघालेला गावचा मोठा सावकार जगन्नाथ जोरंगे. तो न्यायालयाच्या मध्यभागी येऊन उभा राहिला. त्याच्या मागे 4-5 अंगरक्षक. त्याचे पाय वाजतच होते.
जणू तो न्यायालय नाही तर स्वतःच्या वाड्यात वावरत होता. लोकांच्या कुजबुजीत एकच आवाज आला, आला मोठा माणूस. आता पहा तो कसा केस फिरवतो. सावकारांचा अहंकार, माझा शब्द म्हणजेच कायदा. सावकारांनी हात कमरेवर ठेवत न्यायालयाकडे बघितलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, साहेब, या मुलाने माझ्या घरात चोरी केली आहे. ही मुलं अशीच असतात, गरिबीचं नाटक करून गुन्हे करतात. त्याचा आवाज गर्विष्ठ हुकुमशाहीने भरलेला होता. त्याचं वाक्य संपताच कोर्टात बसलेल्यांनी त्याला होकार्थी मान हलवले. कोणी त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत करत नव्हता. न्यायाधीशाचा शांत पण तीक्ष्ण प्रतिसाद. न्यायाधीश अरविंद देशमुख गंभीर आवाजात म्हणाले, श्री जोरंगे, येथे कायदा चालतो, तुमचं म्हणणं नाही. सावकार थोडा चिडला, पण तो हसू आणत म्हणाला, हो साहेब, पण माझ्याकडे पुरावे आहेत. ही चोरी या पोरानेच केली आहे. न्यायाधीश, पुरावे दाखवा. सावकार लगेच हाताने इशारा करूनच त्याचा वकील पुढे पाठवतो. वकील कागदपत्रे पुढे करतो. साहेब, चोरी झालेल्या रात्री हा मुलगा घराच्या बाहेर दिसला. हे साक्षीदार सांगू शकतात. न्यायाधीश शांतपणे विचारतात, मग एखादा तिथून जात असेल तर त्याने गुन्हा केला हे ठरतं का? वकील अडखळतो. गावातील साक्षीदार भीतीने थरथरणाऱ्या आवाजात. सावकाराचे 2 नौकर पुढे येतात. त्यांच्या नजरा चुकवलेल्या, आवाज घाबरलेला, हो साहेब, आम्ही पाहिलं, तो मुलगा घराबाहेर होता. न्यायाधीशांनी तीक्ष्ण नजरेने विचारलं, पण तुम्ही त्याला चोरी करताना पाहिलं का? ते लगेच गप्प बसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. सावकार त्यांच्या मागे उभा असल्यामुळे ते काही बोलण्याची हिंमत करत नव्हते. न्यायाधीशांनी हे बारीक लक्षात घेतलं. आर्यांची आई अश्रूंनी भिजलेली विनंती. त्या क्षणी न्यायालयाच्या दारातून एक स्त्री धावतच आत आली. साडी विस्कटलेली, डोळे रडून सुजलेले. ती होती आर्यांची आई लक्ष्मी. ती न्यायाधीशासमोर येऊन बसली आणि रडत म्हणाली, साहेब, माझा मुलगा चोर नाही. तो भुकेने मरत होता, पण त्याने इथे तिथे भाकरी मागून खाल्ली असेल, पण चोरी नाही करत तो. नाही साहेब, तो तसं करू शकत नाही. तिचे शब्द कोर्टातील सगळ्यांच्या हृदयाला चटका लावून गेले. पण सावकार हसत म्हणाला, गरीबाई असंच बोलणारच, पण चोरी म्हणजे चोरी. त्या बॅगेत 5 लाखाचे दागिने होते. न्यायाधीशांनी शांत आवाजात विचारलं, चोरीची वेळ, तिजोरी उघडी कशी होती? कॅमेरे कुठे होते? सावकार घुटमळला. सावकाराचा राजकीय दबाव होता. तपास थांबवण्याचा प्रयत्न. सावकार न्यायाधीशाकडे झुकत कुजबुजला, साहेब, बघा, तुमच्या हस्ते माझ्यावर वाईट दिवस येऊ नये. मी सरकारमध्ये लोक ओळखतो. ही केस सोपी आहे. ही वाक्य पूर्ण होण्याआधीच न्यायाधीशांनी कठोर आवाजात उत्तर दिलं, तुमचे संपर्क तुमच्याकडे ठेवा. इथे सत्यच बोलले जाईल. जास्त दबाव आणलात तर तुमच्यावरही खटला चालेल. हे ऐकून सावकाराचे चेहऱ्याचा रंग बदलला. पहिल्यांदाच त्याला विरोध करणारा कोणी दिसत होता. न्यायाधीशाच्या मनात निर्माण झालेला संशय. न्यायाधीशाच्या मनात विचार फिरू लागले. नौकर घाबरलेले का? कॅमेरे बंद का? तिजोरी उघडी कशी? आणि एवढ्या श्रीमंताच्या घरात चोरी करून एक गरीब मुलगा पळणार कसा? तेही कोणत्याही वस्तूशिवाय. तेवढ्यात त्यांना आर्यांच्या डोळ्यात दिसला तो सत्याचा तेज. तो चेहरा खोटारडेपणाचा नव्हता, तर निरापराधीपणाचा होता. त्यांच्या मनात एकच आवाज, ही केस खूपच खोलवर आहे.
आणि सत्य अजूनही पृष्ठभागाखाली दडलेलं आहे. आणि इथून सुरू होणार होता न्यायाधीशांचा सर्वात चतुर आणि धाडसी निर्णय. तर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सत्याच्या शोधात चतुर न्यायाधीशांचा धाडसी तपास. सावकाराच्या वागण्याने, नौकराच्या भीतीने आणि आर्यांच्या डोळ्यातील सत्याने न्यायमूर्ती अरविंद देशमुख व्याकुळ झाले होते. त्यांच्या न्यायालयात अनेक गुन्हेगार आले, अनेक खोटारडे साक्षीदार आले, पण आर्यांसारखा निष्पाप चेहरा त्यांनी किंचितच पाहिला होता. तेव्हाच त्यांनी मनात ठरवलं, सत्य मी स्वतः शोधणार. हे प्रकरण कागदावर दिसतं तसं सोपं नाही. नौकराच्या अंगावर काटा आला. न्यायाधीशांनी तीक्ष्ण नजर. न्यायाधीशांनी नौकरांना स्वतंत्रपणे बोलावलं. त्यांची भाषा, त्यांची नजर, त्यांची भीती सगळं काही सांगत होतं की हे सत्य लपवत आहे. एक नौकर तर बोलताना थरथरत होता. न्यायाधीशांनी विचारलं, काल रात्री तुम्ही कुठे होता? त्या वेळेला मी अंगणात होतो, तो उत्तरला. पण नजर चुकवत, तुम्ही आर्यांना आत जाताना पाहिलं का? नाही, पण लोक म्हणतात. न्यायाधीशांनी त्याला रोखून पाहत म्हटलं, मग लोक नकोत, मला तुझं सत्य हवं आहे. नौकराचा घसा कोरडा पडला. त्याने काहीच बोलला नाही. यातून एकच गोष्ट स्पष्ट झाली, नौकराचं वागणं नैसर्गिक नव्हतं. ते बळजबरीने बोलत होते. घराच्या मागील बाजूतील पुरावे सापडत होते. मोठा धागा सापडतो. वाड्याच्या पाठीमागची जागा चिखलाने भरली होती. रात्री पाऊस आला होता. न्यायाधीश खाली बसले आणि काळजीपूर्वक निरीक्षण करू लागले. त्यांच्या नजरेत पायाच्या खुणा आल्या. दोन वेगवेगळ्या जोडींच्या, एक मोठ्या माणसाच्या, दुसरी आर्यांसारख्या मुलाची नव्हतीच. न्यायाधीशांनी माती हातात घेऊन तपासली आणि म्हणाले, या खुणा कोणाच्या आहेत? आर्यांच्या पावलापेक्षा या खुणा मोठ्या आहेत आणि या घरात जाणाऱ्या, बाहेर येणाऱ्या दोन्ही दिसतायत. गावातील एका मुलाने हळू आवाजात सांगितले, साहेब, काल रात्री वाड्यावर एक गाडी येऊन थांबली होती. तो बोलणार तेवढ्या सावकाराने त्याला नजरेने थांबवलं. न्यायाधीशांनी हे ओळखलं. ते म्हणाले, मी शोधल्याशिवाय आता इथून जाणार नाही. न्यायाधीशाच्या मनात खात्री पटली, काहीतरी मोठं लपवलं जात आहे. त्यांनी सर्व पुरावे ध्यानात घेतले. तिजोरी उघडलेली, कॅमेरे मुद्दाम बंद, नौकर घाबरलेले, मोठ्या माणसांच्या पावलांच्या खुणा, मुलांच्या डोळ्यातील सत्य, सावकाराची चिडलेली तडफड, गावाचे मौन. त्यांच्या डोळ्यात चमक आली. हा मुलगा चोर नाही, खरा आरोपी दुसराच आहे आणि सावकार त्याला लपवत आहे. ते स्वतःशीच ठामपणे म्हणाले, आता हा खेळ मी उघड करूनच सोडेल. येथून कथा एका नव्या वळणावर येते आणि पुढील भागात सुरू होतो खरा सस्पेन्स आणि अविश्वसनीय ट्विस्ट. अविश्वसनीय ट्विस्ट, खरा चोर कोण आहे? न्यायमूर्ती अरविंद देशमुख आता पूर्णपणे खात्रीवर होते की आर्यन हा निरपराध आहे, पण त्यांना अजूनही प्रश्न त्रास देत होता. मग चोरी कोणी केली आणि का? सावकाराच्या वाड्यातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा, प्रत्येक चेहऱ्यामागचा भाव, सगळ्यात काहीतरी लपवलेलं दिसत होतं. तेवढ्यात एक नवीन धागा त्यांच्या हातात पडला. तलावाजवळची संशयास्पद जीप, तपासाला लागलेले नवे पंख. न्यायालयाकडे परत जाण्याऐवजी न्यायाधीशांनी गाडी गावाजवळील तलावाच्या बाजूने वळवण्यास सांगितली. गावातील मुलांनी सांगितलेली गाडी येऊन गेली ही गोष्ट त्यांच्या मनातून जात नव्हती. तलावाच्या काठावर काही अंतर गेले तसे त्यांची नजर एका गंजलेल्या, थोडी बाजूला वाकलेल्या काळ्या जीपवर पडली. नंबर प्लेट मातीने भरलेली होती. टायर ओले झालेले होते. आत बाहेर पावलाच्या खुणा होत्या.
न्यायाधीशांनी ड्रायव्हरला थांबवायला सांगितलं. ते जवळ गेले आणि त्यांच्या भुया उंचावल्या. जीप सावकाराच्या वाड्यातील गाडी नसली तरी ती गाडी त्याच घराच्या एखाद्या व्यक्तीची असल्याचं स्पष्ट होतं. जीपच्या आत सापडलेला महत्वाचा पुरावा केसचा पहिला मोठा जीपचा दरवाजा अर्धा उघडा होता. न्यायाधीशांनी आत डोकावलं. सीट खाली काहीतरी चमकत होतं. ते उचलून पाहिलं तर सावकाराच्या मुलीचा दागिना. त्याचा अर्थ स्पष्ट होता. चोरी वाड्यातल्या घरच्यांनीच केली होती. आर्यनला बळीचा बकरा बनवण्यात आलं होतं. त्यांच्या डोळ्यात तीक्ष्ण चमक आली. आता खेळ उलटणार आहे. गावाच्या कडेला मिळालेला गुप्त साक्षीदार सत्य बाहेर येऊ लागले. न्यायाधीश परत फिरणार होते तेवढ्यात मागून एक पातळ आवाज आला. साहेब, जरा थांबा. ते वळले तर एक गरीब फाटके कपडे घातलेला वृद्ध माणूस हात जोडून उभा होता. तो म्हणाला, साहेब, मी सगळं पाहिलं त्या रात्री, पण सावकार मला मारेल म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. न्यायाधीशांनी तात्काळ त्याला जवळ बसवलं. तो वृद्ध थरथरत सांगू लागला, काल रात्री गडबड झाली तेव्हा मी जंगलातल्या बाजूला होतो. तेव्हा मी पाहिलं सावकाराचा मेहुणा रघु तोच मोठी बॅग घेऊन या जीपमध्ये बसला. न्यायाधीशाच्या छातीमध्ये धडका घेतला. वृद्ध पुढे म्हणाले, तो दारूच्या नशेत घाईघाईत होता. जीप चालू केली आणि तलावाकडे आला. मला वाटलं तो बॅग पाण्यात टाकणार, पण कुणीतरी येतंय म्हणून तो परत वाड्याकडे गेला. आता सगळं स्पष्ट होत होतं. सावकाराच्या मेहुण्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेऊया. पैसा, कर्ज आणि गुन्हा. न्यायाधीशांनी गुप्तपणे गावातील लोकांकडून माहिती गोळा केली. त्यात एक सत्य समोर आलं. रघु हा सावकाराचा मेहुणा सट्टेबाजीच्या व्यसनात बुडालेला होता. मोठी कर्ज चढलेली. सावकाराच्या पैशांचा वापर करूनही त्याची देणी वाढलेली होती. एक महिला हळू आवाजात म्हणाली, साहेब, तिजोरी त्यालाच माहित होती. सावकार त्याच्यावर विश्वास ठेवत होता. म्हणजे चोरी घरच्याच व्यक्तीने केली आणि आर्यनवर आरोप ठेवला गेला. न्यायाधीशांनी मनात म्हटलं, या प्रकरणात गरीब मुलगा नाही तर सावकाराची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खरा गुन्हेगार लपवला जातोय. न्यायालयातील स्फोटक योजना. चतुर न्यायाधीशांचा गुप्त प्लॅन. न्यायाधीशांनी आता एक ठरवूनच योजना आखली होती. ते कोर्टात पोहोचल्यावर आश्चर्यकारकपणे म्हणाले, मी आजच निर्णय देणार आहे. सगळे तयार राहा. सावकार आनंदाने फुलला. त्याला वाटलं न्यायाधीश जबाबाला झुकले, पण न्यायाधीशाच्या चेहऱ्यावर एक लपलेलं हास्य होतं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. खेळ आता सुरू होणार होता. खरा चोर उघडीस आणण्याची चाल. न्यायाधीश म्हणाले, या प्रकरणात एक नवीन साक्षीदार आहे. त्याला आत आणा. वृद्ध माणूस आत आला. त्याने घाबरत रघुकडे बोट दाखवले. साहेब, चोरी याने केली. पूर्ण कोर्ट थक्क झाले. सावकार चिडून ओरडला, खोटं आहे, हा वेडा आहे. पण न्यायाधीशांनी शांतपणे टेबलावर धारकन बॅग ठेवली. चोरी गेलेली बॅग, ज्यात असलेले दागिने आणि त्या जीपमध्ये सापडलेले पुरावे. ते म्हणाले, ही बॅग तलावाजवळच्या जीपमध्ये सापडली आणि त्या जीपचा नंबर कोणाच्या नावावर आहे हे मी सांगायची गरज नाही. सगळ्यांचे डोळे रघुकडे वळले. तो रडायला लागला. जमिनीवर कोसळला. हो साहेब, मीच केलं हे. मी कर्जात होतो. मी दारू पीत होतो. मला वाटलं कोणी पकडणार नाही. कोर्टात कुजबूज सुरू होती. धक्का. सावकारांचा चेहरा काळवंडला. त्यांची प्रतिष्ठा चिरडली गेली. आर्यनची निर्दोषता सिद्ध होऊ लागली होती. न्यायालयाचा पहिला विजय. न्यायाधीशांनी हातोडा वाजवला. आर्यन साळुंके निर्दोष आहे. आर्यनच्या डोळ्यात अश्रू उगळू लागले. त्याची आई
न्यायाधीशाच्या पायावर कोसळली. साहेब, तुमच्यासारखे देव असतात म्हणून आम्हाला न्याय मिळतो. न्यायालयातील लोक मुकाट्याने टाळ्या वाजवू लागले. पहिल्यांदाच कुणीतरी सावकाराच्या विरोधात न्याय मिळाला होता. इथून सुरू होतो कथेचा भावनिक आणि जीवन बदलून टाकणारा टप्पा, ज्यात न्यायाधीश आणि आर्यनचे नाते बदलते. मोठा निर्णय, न्यायालयातील हृदयस्पर्शी क्षण. कोर्टात अजूनही हशा, धक्का, कुजबूज याचा माहोल होता. रघु गुन्हा कबूल करून रडत बसला होता. सावकाराच्या चेहऱ्यावर तिरस्कार, राग आणि भीती एकत्र मिसळली होती. पण त्या सगळ्यातून वेगळा दिसत होता आर्यन. तो शांतपणे उभा होता, जणू कळत नव्हतं आपल्या आयुष्याचा नवा अध्याय कधी सुरू झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूमध्ये भीती नव्हती, आशा होती. न्यायाधीशांचा गंभीर पण हृदयस्पर्शी आवाज. न्यायाधीशांनी हातोडा वाजवत सांगितलं, कोर्टात शांतता पाळा. सगळे थांबले. ते हळूहळू उठून म्हणाले, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा गुन्हा चोरी नव्हता, तर एका निरपराध मुलावर आरोप ठेवणे हा होता. ते पुढे म्हणाले, आर्यन साळुंखे निरपराध आहे. याच्यावर ठेवलेले सर्व आरोप मागे घेतले जात आहेत. आर्यनचे डोळे भरून आले. त्याची आई रडू लागली. पण न्यायाधीश अजूनही बोलायला सुरुवात करणार होते. न्यायाधीशांनी आर्यनकडे वळून केलेला भावनिक संवाद. अरविंद देशमुख आर्यनच्या जवळ आले. कोर्टात सर्वजण श्वास रोखून उभे होते. ते हळूहळू आवाजात म्हणाले, मुला, तुझ्यावर खोटा आरोप ठेवला गेला. तुझं मन दुखलं, तुझा विश्वास डळमळला, पण तू सत्य बोललास. तुझ्या डोळ्यातली निरपराधाची चमक मी पाहिली. आर्यन पुटपुटला, साहेब, मी खरंच काही केलं नव्हतं. न्यायाधीशांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मला माहिती आहे, आणि म्हणूनच आजपासून तुला कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. हा क्षण कोर्टातील सर्वांना थेट हृदयात जाऊन भिडला. सावकारावर न्यायाची कठोर कारवाई. न्यायाधीश उभे राहून म्हणाले, या प्रकरणात सावकार आणि त्यांचा मेहुणा दोघांनीही समाजाची दिशाभूल केली. खोटे आरोप ठेवले आणि निरपराध मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते आवाज उंचावत म्हणाले, कायदा श्रीमंतासाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा नसतो. येथे सर्वांना समान न्याय मिळेल. सावकार जमिनीवर बघत गप्प झाला. न्यायाधीशांनी आदेश दिला, रघुला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावं. सावकारावर खोटा साक्ष द्यायचा गुन्हा दाखल होईल. वाड्यातील सगळ्या सीसीटीव्ही कागदपत्रांची स्वतंत्र चौकशी करावी. हे ऐकून गावात आश्चर्याची लाट उठली. पहिल्यांदा सावकारावर कारवाई होत होती. न्यायालयातील सर्वात सुंदर क्षण. आर्यनची मिठी निर्णयानंतर कोर्टात सगळे बाहेर पडत होते. लक्ष्मीबाई रडत रडत न्यायाधीशांना वाकून नमस्कार करू लागल्या. साहेब, आमच्या घरात देवाची कृपा नाही, पण तुम्ही देवासारखे आला आहात. न्यायाधीशांनी त्यांना थांबवत सांगितलं, मी देव नाही. मला जे योग्य वाटलं ते केलं. तेव्हा अचानक आर्यन वेगाने पळत आला आणि न्यायाधीशांना घट्ट मिठी मारली. हा क्षण इतका भावनिक होता की कोर्टातील अनेक लोकांनी डोळे पुसले. न्यायाधीशांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, मुला, पुढे काय करायचं आहे? आर्यन शांतपणे म्हणाला, साहेब, मला शिकायचं आहे. मुलं माझ्यासारखी अन्यायाला बळी न पडावी यासाठी मलाही एक दिवस तुमच्यासारखे काहीतरी करायचं आहे. न्यायाधीशाच्या डोळ्यासमोर धुसर झाले. ते म्हणाले, मी तुझी मदत करेन. तू प्रामाणिक राहा आणि कधी कोणाला दुःख देऊ नकोस. न्यायालयातून बाहेर पडताना
लोकांच्या टाळ्या जेव्हा न्यायाधीश आणि आर्यन एकत्र बाहेर पडत होते तेव्हा गावातील लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. त्या टाळ्यात सत्यावरचा विश्वास होता, न्यायपालिकेचा सन्मान होता आणि गरिबाच्या विजयाचा अभिमान होता. आर्यनला जाणवलं त्याच्या जीवनातील सर्वात मोठा दिवस आजच आहे. या भागातून पुढे सुरू होते, पण पुढे काय? गरीब घर, आई आजारी, भविष्य अंधारात. आर्यनचे पाय जरी न्यायालयाबाहेर पडले होते तरी त्याच्या मनात अजूनही भीतीचा थरकाप होता. कोर्टातील गर्दी कमी होत होती. न्यायमूर्ती अरविंद देशमुख न्यायालयाच्या पोर्चमध्ये उभे राहून आर्यनकडे पाहत होते. ते हाताने इशारा करून म्हणाले, आर्यन, इकडे ये मुला. आर्यन घाबरत घाबरत जवळ आला. हो साहेब. न्यायाधीशांनी त्याच्या डोळ्यात प्रेमाने पाहत विचारलं, आता काय करायचं तुझे? आर्यन शांत झाला. डोळ्यातून अश्रू आले. काही कळत नाही साहेब. शिकायचं आहे पण पैसाच नाही. आईचं आरोग्य, घरची परिस्थिती. मी काय करू? शब्द न्यायाधीशाच्या हृदयाला छेदून गेले. न्यायाधीशांचा निर्णय सामान्य मनुष्यापेक्षा खूप मोठा हो. न्यायाधीशांनी शांतपणे आपली डायरी उघडली आणि एका चिठ्ठीवर काहीतरी लिहिलं. ती चिठ्ठी आर्यनच्या हातात देत म्हणाले, हे घे. उद्या सकाळी येथे दिलेल्या पत्त्यावर ये. फक्त तू आणि तुझी आई. आर्यन घाबरतच विचारले, साहेब, हे काय आहे? त्याने स्मित करून सांगितलं, तुझ्या भविष्याचं दार. उद्या ये, सगळं कळेल. दुसऱ्या दिवशीचा सुंदर सकाळ. आर्यनच्या आयुष्यातला अनोखा अध्याय सुरू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन आणि त्याची आई त्या पत्त्यावर पोहोचले. तो पत्ता होता एक छोटस पण सुंदर घर. आज शिक्षणासाठी पुस्तके, टेबल, खुर्च्या आणि अभ्यासिका असा बोर्ड. तेवढ्यात न्यायाधीश मागून आले. त्यांनी हसत म्हणाले, हे घर आता तुमचं. आर्यन इथे राहील, शिकेल, वाढेल. मी त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतो. लक्ष्मीबाईच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. साहेब, आम्ही आपलं उपकार कसे फेडू? अरविंद देशमुखांनी प्रेमाने सांगितले. उपकार नाही केला मी. तुझा मुलगा सत्य बोलला. मी फक्त त्याच्या सत्याला न्याय दिला. आर्यनचे दिवस बदलले. तो शिक्षणात रमू लागला. न्याय, कायदा आणि समाजसेवा यावर पुस्तक वाचू लागला. त्याने न्यायाधीशाकडून कायदा शिकण्याची प्रेरणा घेतली. न्यायाधीश अधूनमधून भेट देत असत. त्याच्या अभ्यासाबद्दल विचारत असत. आर्यन आता फक्त गरीब मुलगा नव्हता, तो बनत होता भविष्यातील न्यायासाठी लढणारा योद्धा. 10 वर्षे गेली. या काळात आर्यनने शिष्यवृत्ती मिळवली, कायद्याचा अभ्यास पूर्ण केला आणि एक नामांकित वकिलांच्या ऑफिसमध्ये काम करू लागला. एके दिवशी जिल्हा न्यायालयात एक मोठा कार्यक्रम होता. निवृत्ती न्यायाधीशांचा सन्मान समारंभ होता. लोक टाळ्या वाजवत उभे होते. त्यांच्या आयुष्यभराच्या न्यायासाठी त्यांना गौरव दिला जात होता. तेव्हा मंचावर एक तरुण वकील माईक जवळ आला. तो हसत म्हणाला, आज मला न्याय शिकलो. तो कायद्यापेक्षा जास्त आहे. एक महान माणसाकडून. सगळे शांत. त्या तरुणाने पुढे सांगितले, 10 वर्षापूर्वी मी आरोपी होतो आणि आज मी वकील आहे. कारण एक न्यायाधीश मनाने सर्वात मोठा, ज्यांनी फक्त न्यायच दिला नाही तर आयुष्य दिलं. सगळ्यांचे डोळे वळवले. तो तरुण होता आर्यन साळुंखे. न्यायाधीशाच्या डोळ्यातून अश्रू आले. ते उभे राहिले. आर्यन त्यांच्याजवळ धावत गेला आणि दोघांनी घट्ट मिठी मारली. संपूर्ण सभागृह त्या दृश्याने स्तब्ध झाले. कुणीतरी पुटपुटलं, हा न्याय फक्त कायद्याचा नव्हे तर हृदयाचा आहे. कथेचा सुवर्ण शेवट, माणुसकीचा सर्वात मोठा न्याय. निवृत्त होताना न्यायाधीश म्हणाले, आज माझ्या करिअरचा सर्वात मोठा पुरस्कार. आर्यन माझ्यासमोर उभा आहे, तोच आहे. सत्यावर विश्वास ठेवला आणि मी एक निरपराध मुलाचं भविष्य वाचवलं. हेच माझं खऱ्या अर्थाने
न्यायदान आहे. हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.